नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 19 ज्यामध्ये आपण एफडी एक्झाम करता उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण आता रेग्युलरली सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण एफडी एक्झाम करता स्पेशली चालू घडामोडी या टॉपिकवरील काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। कारण का रिसेंटली जी बीएमसीची एक्झाम झाली आहे ती देखील टीसीएसने घेतली होती। त्यामध्ये त्यांनी सर्वाधिक जो भर दिलेला होता म्हणजे की 23-24च्या चालू घडामोडी आधारित प्रश्न सर्वाधिक त्यावर विचारण्यात आलेले होते। त्यामुळे आपल्या एक्झाम मध्ये देखील चालू घडामोडी प्रश्न सर्वाधिक विचारले जाऊ शकतात। त्यामुळे आपण स्पेशली सिरीज देखील त्याची चालू केली आहे। यापूर्वी देखील आपण अनेक चालू घडामोडीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। तर तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे। आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी आपलं काही स्टडी मटेरियल घेतलेलं आहे तर स्टडी मटेरियलमध्ये जेवढे काही प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आहेत याची पीडीएफ आज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपल्या व्हॉट्सअप सेलरला। तर तुम्ही त्यांना मेसेज करून ती एक पीडीएफ तुम्ही घेऊन टाका। कारण का परीक्षेमध्ये ते देखील जेवढे काही प्रसिद्ध लेखक आणि पुस्तक हा टॉपिक आहे यावर देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे। अभ्यासक्रमामध्ये ते नमूद आहे। त्यामुळे त्याची तुम्हाला स्पेशली पीडीएफ आज मिळून जाणारी असेल। तुम्ही आपल्या सेलरला मेसेज करा आणि जे काही विद्यार्थी मित्रांना स्टडी मटेरियल हवा असेल परफेक्ट या 15 दिवसांमध्ये सर्व काही कव्हर करण्यासाठी तर तुम्ही आपलं नक्की रेफर करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेलरची लिंक दिलेली आहे। तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी मेसेज नक्की करा। तर पाहू आपण आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की डी गुकेश यांनी जे आहे जे की जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद जे आहे जे की पटकावलं आहे। त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, कोणत्या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, म्हणजे की आपला भारत देश। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 असा आहे, टाइम मासिकचा पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की डोनाल्ड ट्रम्पला जे आहे टाइम्स मासिका पर्सन ऑफ द इयर 2024चा पुरस्कार जो की जाहीर झाला आहे। त्यानंतरचा प्रश्न 4 आपला, डोनाल्ड ट्रम्प हे कितव्यांदा टाइम ऑफ पर्सन द इयर ठरले आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 2 वेळेस जे आहे डोनाल्ड ट्रम्प हे जे आहे टाइम पर्सन ऑफ द इयर ठरले आहेत। त्यानंतरचा प्रश्न पुढील 5वा, खालीलपैकी कोण बुद्धिबळ विश्वविजेते पटकावणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की डी गुकेश हेच त्याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील 6वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोण एकूण संपत्तीचा 400 अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारा जगातील पहिले व्यक्ती ठरले आहे? त्यांचं नाव? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की इलॉन मस्क हे जे आहे 400 अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत। त्यानंतरचा प्रश्न 7वा, इलॉन मस्क हे किती अब्ज डॉलरच्या संपत्तीचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत? तर याचं देखील उत्तर ऑप्शन नंबर अ 400 होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला, जे की भारताचा बुद्धिबळ डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धे विजेतेपद पटकावलं आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की चीन हे त्याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की नवी दिल्ली हे जे राज्य आहे जे की मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। जसं आपल्या याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्या प्रकारे दिल्लीमध्ये आता जे आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की महाराष्ट्र आपल्या राज्यामध्ये कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार। मित्रांनो, तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती 2024 या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टीसीएस पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवणार असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळवून घ्या, ज्यामध्ये तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे। ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मधले मित्रांनो डीएफएसएल एक्झाम मध्ये 100% प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारचे मित्रांनो आपण एफडीए साठी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणीचं मित्रांनो तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मित्रांनो। तर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची मित्रांनो अजिबात गरज पडणारी नाही। यामध्ये मित्रांनो तुमचा आपण ए टू झेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिकी देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे। जर मित्रांनो तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला मित्रांनो 100% तुम्ही याची मित्रांनो पदभरती
भरती जे मित्रांनो तुम्ही होऊ शकता। आणि त्यासोबत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफडीएचा आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे। एफडीएचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे। त्यासोबत टीसीएसचे जे काही अतिसंभव प्रश्न संच आहे त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे। महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत। कमी वेळेमध्ये तुमची 100% परिपूर्ण तयारी मित्रांनो यामध्ये होऊन जाणारी असेल तर मित्रांनो तुम्ही आतापासून तयार राहा। येणाऱ्या काळामध्ये तुमचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल मित्रांनो आणि तुम्ही 100% परीक्षेसाठी रेडी झालेले असाल। त्यासोबत मित्रांनो अॅनालिटिकल केमिस्ट व सिनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेश्चन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे की मित्रांनो तुमच्या ए टू झेड अभ्यासक्रमावर आधारित असणारा आहे। त्यासोबतच 2014 व 17 मध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तुम्हाला 10 टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिकी 1000 प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळणारे आहे। जर मित्रांनो तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्रांनो 100% तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता। जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांची ऑफिशियल लिंक आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो, अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व आमचा अमूल्य वेळ वाया घालू नका। तर मित्रांनो मिळवायचं असेल तर लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेच मित्रांनो आपलं स्टडी मटेरियल हवं असेल नक्की त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या। 5 मिनिटांमध्ये सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून तुम्हाला ते व्हॉट्सअपवर पुरवलं जाणार असेल ज्यामध्ये सर्वच जे काही घटक आहे तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून टीसीएसने दिलेले ते आपण 100% कव्हर केलेले आहे। ज्यांना चांगले गुण मिळवायचे आहे, चांगल्या प्रकारे परीक्षा सोडवायची असेल त्यांनी नक्की रेफर करा। बाकी तुम्ही व्हिडिओच्या सहाय्याने प्रश्न पाहू शकता। नंतर प्रश्न क्रमांक 11 जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की सिंगापूर या देशात पार पडली। त्यानंतर प्रश्न 12 जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा डी गुकेश हा कितवा भारतीय ठरला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की दुसरा ठरलेला आहे। त्यानंतर प्रश्न 13 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला किती रुपये देण्यात येणार आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की 1000 रुपये एवढे देण्यात येणारे आहे। त्यानंतरचा प्रश्न 14 सुखोई लढाई विमानासाठी भारत सरकारने HAL सोबत किती कोटी रुपयाचा करार केला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की 13,500 कोटीचा जो आहे करार केलेला आहे। त्यानंतर प्रश्न 15 34व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की सूर्यबाला यांना जे आहे थोडं सन्मानित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर 16वा प्रश्न आपला खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की लडाख आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतरचा प्रश्न 17 भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जगातील कितवा जागतिक चॅम्पियन ठरला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की 18वा ठरला आहे। त्यानंतरचा प्रश्न जो की 18वा आहे जॉन रॅमनी महामा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की घाना या देशाचे बनले आहे। त्यानंतर प्रश्न 19 इंडिया मॅरिटाईम हेरिटेज परिषद 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ब नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यानंतर 20वा प्रश्न इग्लेन्स बर्ड फेस्टिवलचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये थोडक्यामध्ये या बर्ड फेस्टिवलचं आयोजन करण्यात येणार